आज मी इथे मस्त असे पौष्टिक तिळाचे लाडू बनवले होते। तर त्या रेसिपीसाठी ना मी इथे पहिले तीळ जे आहे ते स्वच्छ चाळून घेतले पहिले, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही थोडीफार घाण असेल तर ते निघून जाते। तर असे छान मस्त तीळ पहिले साफ करून घेतले आणि मग ते असे 5 ते 10 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवरती। छान भाजले की मग ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि मग नंतर परत थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे। ते पण एक 5 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत, जास्त फुल गॅस करायचा नाही किंवा मग ते वरूनच भाजले जातात। असे साल निघेपर्यंत ते मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे। नंतर मग गूळ घेतला मी इथे 1 वाटी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, जास्त गोड आवडत असेल तर टाकली तरीच काहीच हरकत नाही। नंतर मग शेंगदाणे आणि हावरी अशी बारीक करून घेतली, नंतर त्याच्यामध्ये गूळ ॲड केला आणि परत ते मिक्सरला फिरून घ्यायचं, म्हणजे ते पूर्ण एकजीव असं होतं आणि अशा पद्धतीचं आपलं त्याचं वाटण तयार होतं। तर असं पूर्ण मी इथे बारीक करून घेतलं। एक 5 ते 10 मिनिटं हे थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर थोडंसं तूप गरम करून घेतलं मी इथं। ते तूपही त्याच्यामध्ये ॲड करायचं, जास्त तूपही घालायचं नाही कारण की तिळामध्येही थोडंसं तेलकटपणा असतो आणि जे शेंगदाणे असतात तेही तेलकट असतात, त्यामुळे मी थोडंसंच तूप वापरलेलं आहे। आणि त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे। तर मी ते असे संपूर्ण लाडू बनवून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपले ते लाडू बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही याच्यामध्ये ना ड्रायफ्रूटही ॲड करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही घातलं तरी काही हरकत नाही, मखाने पण ॲड करू शकता। पण मी आज इथे फक्त तीळ आणि शेंगदाण्याचाच वापर करून लाडू बनवलेले आहेत। तर थंडीमध्ये मुलांसाठी खूप छान आहेत, तर एकदा नक्की ट्राय करा। आणि त्यानंतर ना ते असे पूर्ण एका पॅकबंद कंटेनरमध्ये भरून ठेवायचे, जेणेकरून ते लवकर खराब होत नाहीत। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। चलो बाय।